महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण हे जे संतांनी म्हटलंय ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत वारंवार आम्ही म्हणतो की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता तरी बळवले जातात आणि आपले पक्ष स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या लाण्या लवाड्या कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचे. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडला अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाणे जिल्ह्यातले आहे, डोंबिवलीतले आहे, त्यांच्याच भागात प्रकार घडलाय ना हा. काँग्रेस आणि भाजप त्यांना कळू नये की त्यांचं ज्यामागे कारस्थान होतं. असे अनेक प्रकार या राज्यामध्ये परळीमध्ये सुद्धा परळीमध्ये शिंदे शिवसेना MIM आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला बसणार नाही वगैरे असे सांगत होते. तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना. मग MIM बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग पिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला. मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला आणि MIMच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय. त्याच्यावरती उत्तर द्या ना.